बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। मुंबई महापालिकेच्या सत्ता समीकरणात मोठा बदल पाहायला मिळणार आहे। 6 वर्षांनंतर महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडेंच्या जागी शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे। भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेत महापौर पदाचा कालावधी वाटून घेतला जाणार आहे। तर सामंजस्याने महापौर पद वाटून घेण्यावर एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे। महापौर पदासोबतच समित्यांच्या अध्यक्षपदांचीही ठराविक काळानंतर अदलाबदल केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेनंतर महापालिकेतील सत्ता वाटपावर एकमत झाल्याची माहिती आहे। मुंबईचे महापौर पद शिवसेनेलाही मिळावं ही मागणी एकनाथ शिंदेंच्या पक्षातून पुढे येत होती। सुरुवातीच्या काळातील समित्यांचे आणि महापौर उपमहापौर पदांचं वाटप झाल्यानंतर 6 वर्षांनंतरच्या सत्ता समीकरणाची तयारी पाहायला मिळते। राज्याप्रमाणे महापालिकेतही सामंजस्याने कारभार करू एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाची ही भूमिका आता पाहायला मिळते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडले जात आहेत। भाग्यश्री, काय सविस्तर माहिती? आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच नेमकं महापौर कोणाचं बसणार यावरनं चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती। हॉटेल राजकारण देखील झालेलं पाहायला मिळालं होतं। शिंदेचे जे नगरसेवक आहेत ते सगळे एका हॉटेलमध्ये ठेवलेले होते आणि या सगळ्यानंतर नेमकं काय होणार असं सगळं सूत्र सुरू असताना भाजपचा महापौर जो आहे तो बसलेला आहे। रितू तावडे ज्या आहेत त्या भाजपच्या महापौर म्हणून बसलेल्या पाहायला मिळतात। मात्र असं असताना नेमकं शिंदेंना काय मिळणार अशा सगळ्या चर्चा सुरू असताना एक माहिती जी आहे ती मोठी माहिती समोर आलेली आहे की 6 वर्षांनंतर महापालिकेत भाजपच्या रितू तावडेंच्या जागी शिंदे सेनेचे महापौर बसलेले दिसणार आहेत। भाजप आणि शिंदे सेनेत महापौर पदाचा कालावधी जो आहे तो वाटून घेतला गेलेला आहे। या बाबतीत आपण बघितलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये चर्चा झालेली होती। बैठका झालेल्या होत्या आणि या बैठकांमध्ये ज्यावेळी फडणवीसांकडे हा विषय शिंदेंनी काढलेला होता त्यावेळी त्यांना सांगितलेलं होतं की आपण काहीतरी चांगला मार्ग काढूया आणि त्या दृष्टिकोनातून हा मार्ग जो आहे तो त्यांनी काढला। त्याचबरोबर जर आपण समित्यांचं गणित बघितलं तर समित्यांमध्ये देखील अशाच पद्धतीचं वाटाघाटी जी आहे ती होताना पाहायला मिळणार आहे। काही दिवस भाजपचे समितीवर अध्यक्ष असतील आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला की शिंदेचे अध्यक्ष अशा पद्धतीचं गणित जे आहे ते असणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर आपण बघतोय की शिंदेच्या गटामध्ये तृष्णा विश्वासराव असतील किंवा यामिनी जाधव असतील, या सगळ्या या ज्या दोघी जणी आहेत या अतिशय यामिनी जाधव तर आपण बघितलं की आमदार होत्या आणि याच्याच व्यतिरिक्त तृष्णा विश्वासराव ज्या आहेत त्या जवळपास 5 वेळेला नगरसेवक झालेले आहेत। त्यामुळे एकंदरीत त्यांचं जर आपण सिनियरिटी बघितली तर सिनियरिटी वाईज नेमकं आता कोण महापौर पदी बसणार, रितू तावडेनंतर पुढचे 6 वर्ष नेमकं कोणाला असणार हे सगळं बघणं आता पुन्हा इंटरेस्टिंग असणार आहे। आणि हे सगळं सुरू असताना ज्या पद्धतीने राज्यात आपण सामंजस्याने कारभार करतो त्याच पद्धतीने महापालिकेत आपल्याला सामंजस्याने कारभार करायचा आहे असं दोघांमध्येही ठरल्याची माहिती जी आहे ती खात्रीलायक सूत्रांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। भाग्यश्री, पण ही सामंजस्याची जी भूमिका आहे ती एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी घेतलेला निर्णय असावा का? सामंजस्याची जी भूमिका आहे ती एकनाथ शिंदेची नाराजी दूर करायचा आहे हा विषय असतानाच आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची देखील भेट घेतलेली होती त्या दरम्यान आणि ते अमित शहांच्या भेटी दरम्यान नेमकं काय झालं, नेमकं तिथलं काही कालपर्यंत सूचना आल्या का आणि अर्थातच राज्यामध्ये सत्ता असताना महापालिकांमध्ये कुरघुडी करायच्या का अशा पद्धतीच्या ज्या काही चर्चा झाल्या त्यामध्ये आपण एक गणित बांधू शकतो या सगळ्यामध्ये की आता ज्या पद्धतीने दिसतंय की कुठल्याही पद्धतीने नाराजी कोणाची ओढवून द्यायची नाही, जी भाजपची पद्धत आहे त्या पद्धतीने भाजपने सध्या कुठल्याही पद्धतीने नाराजी होऊ नये यासाठी हे समीकरण सध्या बांधताना पाहायला मिळत आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं विलीनीकरण या सगळ्या चर्चा सुरू असताना आता तरी शिंदेना दुखवणं कठीण आहे, पॉसिबल नाहीये। त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी
ह्या सगळ्या गोष्टीचं मिलन व्हायला पाहिजे आणि सामंजस्याने आपल्याला राज्याचा कारभार घ्यायचा आहे. त्यामुळे त्या दृष्टीने ह्या हालचाली झाल्या असाव्यात असं देखील एक माहिती मिळते. भाग्यश्री, पण मुंबई महानगरपालिकेचा निकाल जर आपण पाहिला तर शिंदेच्या शिवसेनेला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. तरी देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने किंवा महायुतीच्या वतीने शिंदेच्या शिवसेनेला दिला जाणारा हा मान सन्मान खरोखरच चर्चेचा विषय नाहीये का? चर्चेचा विषय नक्कीच आहे, पण आपण एक जर गोष्ट बघितली तर त्यावेळेला ज्या वेळेला भाजपा आणि अखंड शिवसेना जेव्हा साथीला होती त्यावेळेला सुद्धा अनेक वेळेला शिवसेनेचे कमी नगरसेवक आलेले होते. मात्र त्यावेळी महापौर शिवसेनेला देण्यात आला होता. अर्थात त्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री पदाचा कारभार होता तो देवेंद्र फडणवीसांकडे होता. त्यामुळे असं जर आपण बघितलं तर तीच परंपरा जर म्हटलं तर कायम सुरू आहे असं म्हटलं तर काही चुकीचं आणि वावगं ठरणार नाही. त्याचं कारण आता राज्य चालवणं आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजप असणं अत्यंत भाग्यश्री, एकंदरीतच या समीकरणानंतर आता पुढे काय होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.